कल्याणमधील श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटनेमध्ये अजूनपर्यंत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र ह्या दुर्घटनेची आता कसून चौकशी सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली। कल्याणमधील इमारतीच्या फ्लॅटचे दुरुस्तीचे काम चालू होते आणि फ्लॅटच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे आता फ्लॅट धारक घरमालक कृष्णा चौरसिया याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र ज्या इमारतीचा स्लॅब कोसळला त्या ठिकाणी फ्लॅटच्या दुरुस्तीचं काम चालू होतं। मात्र या कामाची महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। त्यामुळेच आता घरमालक कृष्णा चौरसिया याच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी कृष्णा चौरसिया ह्याला अटक देखील केल्याचं पाहायला मिळतंय। कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 20/5/25 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी आहे। ह्या बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर रिपेरिंगचे काम फ्लोरिंगचे काम चालू होते। त्या फ्लोरिंगच्या कामामध्ये तो स्लॅब कच्चा असल्याने तो 4थ्या मजल्याचा स्लॅब हा खालच्या मजल्यापर्यंत पडला आणि त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यापासून तर खालच्या मजल्यापर्यंत राहणारे 6 इसम मयत झालेले आहे आणि 6 जखमी झालेले आहे। ह्या दुर्दैवी घटनेबाबत कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण 4थ्या मजल्यावर ज्यांच्या घरामध्ये काम चालू होतं यांना या गुन्ह्याचे आरोपी म्हणून यांना अटक पण करण्यात आलेली आहे। या घटनेला जे जबाबदार लोक असतील, तपासामध्ये ज्यांचे नाव निष्पन्न होतील, ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अटक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे कृष्णा लालचंद चौरसिया। यास अटक करून मान्य न्यायालयात प्रोड्यूस करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे। सर सॅम्पल्स कलेक्ट केला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ई-साक्ष्यमध्ये घटनास्थळ पंचनामा केलेला आहे आणि घटनास्थळी ज्या काही वस्तू जप्त करायच्या असतात त्या जप्त करून आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहोत तपासणीसाठी। सर काही जखमीचे नातेवाईक आहे, मयतचे नातेवाईक, त्यांचा असा आरोप आहे की काही हॉस्पिटलनी उपचारासाठी जे फर्स्ट एड दिला पाहिजे दिलं नाही। 2-3 हॉस्पिटल असे आहे, त्या संदर्भातली काय माहिती आणि त्या संदर्भातली काय कारवाई आपल्या अनुषंगाने? आमच्याकडे त्या संदर्भातली अजून माहिती प्राप्त नाही आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने कारवाई करता येईल।